नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक केमिस्ट्रीचा सेकंड चॅप्टर आपण बघत आहोत. आम्ही आता करोजन प्रिव्हेन्शनमध्ये पुढची जी मेथड आहे ती ॲनोडिक अँड कॅथोडिक प्रोटेक्शन आहे. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन. सॅक्रिफिशियल म्हणजे ॲनोड सॅक्रिफाईस करतो आणि मग ते जे आर्टिकल असेल कॅथोड त्याचं प्रोटेक्शन केलं जातं. In this method, article to be protected is connected to more active metal. More active metal ला ते article connect केलं जातं. More active metal behaves as anode. म्हणजे तो anode जो ॲक्ट होतो more active metal त्याचं सॅक्रिफाईस जे आहे त्याच्याने कॅथोड प्रोटेक्ट होतो. इट अंडरगोज करोजन अँड लिव्हिंग बिहाइंड अवर आर्टिकल प्रोटेक्टेड. इकडे बघा डायग्राममध्ये दिलेलं आहे सॅक्रिफिशियल ॲनोड आहे हा, आणि हा इकडे मशिनरीला कनेक्ट केलेला किंवा पाईपला कनेक्ट केलेला आहे. या ॲनोड हा मोर ॲक्टिव्ह मेटलचा आहे, त्याच्यामुळे याचं करोजन होणार आहे. याचं पूर्ण करोजन झालं की हा ॲनोड रिप्लेस केला जातो, दुसरा ॲनोड इकडे लावला जातो. म्हणजेच हा सॅक्रिफाईस करतो, म्हणून ही सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन आहे टू प्रोटेक्ट द पाईपलाईन. किंवा तिथे स्टील मशिनरी पण असू शकते. This is sacrificial anodic protection method. Metal commonly used for sacrificial anodes are magnesium, zinc, aluminum and their alloys. Generally हे metals जे असतात ते sacrificial anode म्हणून वापरले जातात, जे more active metals आहेत. त्याच्यानंतर ही जी मेथड आहे ती पाईपलाईन्ससाठी हॉट वॉटर टँक, अंडरग्राऊंड केबल्स जे आहेत तर त्याच्यासाठी ही मेथड वापरली जाते. याच्यावर पण MCQ येतं. Sacrificial anodic protection is used for what? That is buried pipelines, hot water tank, then cables, ship hulls, piers, हे जे आहे याच्यासाठी ते वापरले जाते. त्याच्यानंतर पुढची जी मेथड आहे ती इम्प्रेस करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. इकडे बॅटरीने करंट पास केला जातो आणि अशा पद्धतीने तो ॲनोड जो आहे तो कॅथोड म्हणून ॲक्ट होतो. दॅट इज इम्प्रेस करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. ही कशासाठी वापरली जाते? त्याचा यूज जो आहे तो आहे ओपन वॉटर बॉक्स कूलर्स, वॉटर टँक्स, बरीड ऑइल और वॉटर पाईप्स, कंडेन्सर, ट्रान्समिशन लाईन टॉवर्स, याच्यासाठी जी मेथड वापरली जाते दॅट इज इम्प्रेस करंट कॅथोडिक प्रोटेक्शन. त्याच्यानंतर करोजन प्रिव्हेन्शनची पुढची जी मेथड आहे ती आहे यूजिंग प्युअर मेटल. प्युअर मेटल जर वापरला तुम्ही तरी पण करोजन प्रिव्हेन्शन करू शकता, किंवा यूजिंग मेटल अलॉय. मेटल अलॉय जर केलेलं असेल जसं स्टेनलेस स्टील, नुसतं स्टील जर असेल, आयन असेल तर त्याचं करोजन होणार आहे, पण स्टेनलेस स्टील जर असेल तर त्याचं करोजन होत नाही, कारण त्याच्यामध्ये निकेल, क्रोमियम, त्याच्यानंतर कार्बन हे एलिमेंट्स जे असतात ते ॲड केलेले असतात. त्याच्यामुळे अलॉय तयार होतं आणि अलॉयमुळे करोजन होत नाही. दीज आर द मेथड्स फॉर प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. आता सेकंड चॅप्टरचा सेकंड पार्ट जो आहे तो आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आता आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री सुरू करणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पहिलं जे आहे ते बघा इलेक्ट्रोलिसिस, मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोलिसिस, त्याच्यानंतर फॅराडेज लॉ, इलेक्ट्रोकेमिकल सेल, हाफ सेल, व्होल्टॅनिक सेल, करोजन प्रिव्हेन्शन ऑफ करोजन. देन इम्पॉर्टंट टर्म्स. याच्यातले इम्पॉर्टंट टर्म्स जे आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट हा कॉमन एक क्वेश्चन येतो, कंडक्टर विच अलाउज इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू इट. फॉर एक्झाम्पल ऑल मेटल्स आर कंडक्टर. देन सोल्युशन्स, different solutions, aqueous solutions of acid based salts, fused salt is also a conductor. Then insulator, it is just opposite to conductor, that is the substance which does not allow electric current to pass through it, it is known as insulator. फॉर एक्झाम्पल वूड, पेपर, प्लॅस्टिक याचे एक्झाम्पल पण विचारले जाऊ शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज कंडक्टर, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्सुलेटर असं विचारलं जाऊ शकतं. Then next is types of conductor. Conductors are classified into two types, metallic conductor and electrolytic conductor or electrolyte. Metallic conductor म्हणजे metals असणार त्याच्यामध्ये, metals and their alloys like copper, aluminum, silver, iron हे जे आहेत हे metallic conductor. Electrolytic conductor or electrolyte हे जे असणार हे सोल्युशन्स असणार, फ्यूज स्टेट और aqueous solutions की ज्याच्यामध्ये आयन्स तयार होतील. For example, acid-based salt. These are the example of electrolytic conductor. Then next is
the substance which conduct electricity in molten state or in aqueous solution, it is known as electrolyte. ही डेफिनेशन खूप वेळा विचारली जाते. What is electrolyte? The substance which conduct electricity in molten state or in aqueous solution. For example, NaCl is electrolyte. NaCl चा aqueous solution मध्ये तो इलेक्ट्रिक करंट सप्लाय करणार, कंडक्ट करणार आणि फ्यूज स्टेटमध्ये पण तो करणार. त्याच्यानंतर types of electrolyte, very important, strong and weak electrolyte. Strong electrolyte, that is the electrolyte which are highly ionized in solution. ज्यांचं आयोनायझेशन जास्त होतं त्यांना स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणतात. हेन्स दे हॅव हाय डिग्री ऑफ आयोनायझेशन. त्यांची डिग्री ऑफ आयोनायझेशन जे आहे ते हाय डिग्री असते. फॉर एक्झाम्पल, strong acids, these are the strong acids. Strong bases, these are the strong bases. And strong salts, these are the strong salt. तर याच्यातले एक्झाम्पल जनरली असे विचारले जातात, विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल माहिती असले पाहिजे. लाईक NaOH इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, नायट्रिक ॲसिड इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, NaCl इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. तर हे सगळे एक्झाम्पलवर MCQ येतात. विच ऑफ द फॉलोइंग इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. Then which weak electrolyte? The substance which ionizes to small extent in fused state or in aqueous solution, it is known as weak electrolyte. They are having low degree of ionization. याच्यावर पण MCQ येतो की लो डिग्री ऑफ आयोनायझेशन असेल तर ते कुठले इलेक्ट्रोलाइट्स असतात, वीक ऑर स्ट्रॉंग. तर ते वीक इलेक्ट्रोलाइट्स असतात. वीक इलेक्ट्रोलाइटचे एक्झाम्पल्स: कार्बोनिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, बोरिक ॲसिड, वीक बेस, अमोनियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बेरियम सल्फेट सॉल्ट्समध्ये येतात. तर हे एक्झाम्पल जे आहे याच्यावर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सारखेच क्वेश्चन विचारले जातात. विच ऑफ द फॉलोइंग इज वीक इलेक्ट्रोलाइट. मग त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड असेल, बोरिक ॲसिड असेल, असे एक्झाम्पल येऊ शकतात. देन नेक्स्ट इज नॉन इलेक्ट्रोलाइट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन इलेक्ट्रोलाइट असं विचारलं जातं. त्याच्यामध्ये जनरली पेट्रोल खूप वेळा विचारलं गेलेलं आहे. द सबस्टन्स विच कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी आयदर इन मोल्टन स्टेट ऑर इन ॲक्वेस सोल्युशन, इट इज नोन ॲज नॉन इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट काय होतं? द सबस्टन्स विच कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन मोल्टन स्टेट ऑर इन ॲक्वेस सोल्युशन, इट इज इलेक्ट्रोलाइट. अँड नॉन इलेक्ट्रोलाइट कॅन नॉट कंडक्ट. हे त्याचे एक्झाम्पल्स, सगळे एक्झाम्पल्स इम्पॉर्टंट आहेत. नाव नेक्स्ट इज डिग्री ऑफ आयोनायझेशन. Degree of ionization, that is rate of ionization. It is defined as the fraction of total number of molecules of electrolyte that get ionized in solution. That is number of molecules present in ion and total divided by total number of molecules dissolved in solution. आता फॅक्टर्स अफेक्टिंग डिग्री ऑफ आयोनायझेशन, असे कुठले फॅक्टर्स आहे की ज्याच्यामुळे आयोनायझेशनचा रेट कमी किंवा जास्त होतो. फर्स्ट इज नेचर ऑफ सोल्यूट, देन नेचर ऑफ सॉल्व्हेंट, कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. Nature of solute: strong acids like HCl, H2SO4, HNO3, strong bases like NaOH, KOH किंवा strong salts, इथे डिग्री ऑफ आयोनायझेशन हाय असणार आहे. आणि वीक ॲसिड जर असेल, वीक बेस असेल आणि वीक सॉल्ट असेल तर डिग्री ऑफ आयोनायझेशन कमी असणार आहे. त्याच्यानंतर नेचर ऑफ सॉल्वंट: पोलर सॉल्वंट्स लाईक वॉटर, डिग्री ऑफ आयोनायझेशन is more in polar solvents like water. In non-polar solvent like benzene, carbon tetrachloride, degree of ionization is less. याच्यावर पण MCQ येतो. degree of ionization is more or less in polar solvent like water. It is more, and in non-polar solvent it is less. Then concentration: degree of ionization is inversely proportional to concentration. This is very important part. Degree of ionization is inversely proportional to concentration. Concentration of solution increases, degree of ionization decreases. Then last factor is temperature. As the temperature increases, degree of ionization increases. It is directly proportional to temperature. Degree of ionization is directly proportional to temperature. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोलिटिक सेल आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल बघू. थँक्यू.